सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। सर्वप्रथम स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ, कुळवाडी भूषण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या विचार आणि कार्याला मी प्रथम अभिवादन करतो। मराठा सेवा संघ आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2026 च्या निमित्ताने आजच्या जाहीर व्याख्यान या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष आदरणीय सर्जेराव लहाने सर, या जाहीर व्याख्यानासाठी ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिलेला आहे असे महाराष्ट्रातील कीर्तनकार, सुप्रसिद्ध वक्ते आणि वारकरी विचारमंचचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोन्नर, राहणार वडखेल, तालुका परळी, जिल्हा बीड। तसेच या जाहीर व्याख्यान कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा या नगरीचे प्रथम नागरिक आमचे सन्माननीय मित्र आदरणीय मिलिंददादा सावंत, त्याचप्रमाणे या नगरीचे उपनगराध्यक्ष आणि आमचे सन्मित्र आदरणीय साईराज भैया बोराडे, आपण सर्वजण उपस्थित बंधू भगिनींनो, सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे सर्व सदस्य, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक बांधव, तालुक्यातून आलेले सर्व युवक आणि युवती, थोडक्यात प्रास्ताविक मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे। आपणा सर्वांचं शिवजयंती कालच साजरी झालेली आहे। आपण आज जाहीर व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। शिवजयंतीच्या निमित्तानं मी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं आपणा सर्वांना शिवजयंतीच्या मी हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो। 1994 पासून आपल्या शेलू शहरामध्ये शिव जन्मोत्सव सोहळा हा सुरू झालेला आहे। तत्पूर्वी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती साजरी होत असेल, परंतु विशिष्ट अशा हेतूने आणि विचाराने शिवजयंती साजरी करण्याचं काम इथले जे फाउंडर मेंबर आहेत मराठा सेवा संघाचे त्यांनी केलं आणि गेल्या जवळपास 32 वर्षांमध्ये या ठिकाणी विचारांची पेरणी झालेली आहे। या 32 वर्षांमध्ये मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जो वैचारिक जागर झालेला आहे आणि काही जे उपक्रम हाती घेतलेले होते, थोडक्यात एक 5 ते 7 मिनिटांमध्ये मी या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो। त्यामध्ये ठळक सांगायचं असेल तर गुणवंत विद्यार्थी सत्कार, सर्वरोग निदान शिबिर, सामूहिक विवाह सोहळे, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शने, त्याचप्रमाणे जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांच्या माध्यमातून मुस्लिमांना रक्षाबंधन, की जो सामाजिक सलोख्यासाठी अतिशय चांगला उपक्रम महाराष्ट्रभर गाजला होता त्यावेळेस। त्याच पद्धतीनं काही प्रसंगी सामाजिक आंदोलनं आणि रास्ता रोको, अर्धनग्न समाधी आणि ठिय्या आंदोलनं असे विविध प्रकारचे कार्यक्रम आणि आंदोलनं मराठा सेवा संघाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आयोजित केलेले होते। आपण सर्वांच्या साक्षीनं आणि सर्वांच्या सहभागानं ते यशस्वीपणे आपण केलेले होते। या ठिकाणी व्याख्यानासाठी आणि वैचारिक जागरासाठी अनेक मान्यवर वक्ते येऊन गेलेले आहेत। सर्वांचे नाव मी घेणार नाही, परंतु स्मृतिशेष मामा देशमुख यांच्यापासून तर आज आपल्यामध्ये जे उपस्थित आहेत परळीचे आदरणीय हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोन्नर, ही जी मालिका आहे, हा जो वैचारिक वारसा आहे, चारवाक, बुद्ध, कबीर, महावीर, संत नामदेव, संत तुकाराम, गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई, सावित्रीबाई, राष्ट्रमाता जिजाऊ, शिवराय, शाहू, या सर्व महानायिका आणि महानायक आणि समाजसुधारक यांच्या विचारांचा जागर या ठिकाणी झालेला आहे। आणि हाच वारसा घेऊन मराठा सेवा संघानं गेल्या 32 वर्षांमध्ये सेलूमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केलेले आहेत।
मला सांगायला आनंद होईल की फार जास्त सांगणार नाही मी, परंतु हे जे पाठीमागं आपण कार्यक्रम घेतले, मागच्या वर्षीपासून आपण एक विधायक चांगले आणखीन 2 उपक्रम सुरू केलेले आहेत. आता सांगितल्याप्रमाणे सूत्रसंचालकांनी गेल्या वर्षी आपण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा घेतली, त्याचप्रमाणे तालुकास्तरीय शिवसामान्य ज्ञान स्पर्धा घेतली. 3 गटांमध्ये या स्पर्धा झाल्या होत्या. 4थी ते 6वीचा एक गट, त्यानंतर 7वी 8वीचा एक आणि 9वी ते 12वीचा गट. यावर्षी पण आपण ही स्पर्धा घेतलेली आहे. 2200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असं आत्ताच सांगितलं आणि त्यांचं बक्षीस वितरण लगेच आपण या ठिकाणी घेणार आहोत. वैचारिक जागर निश्चितपणे झाला पाहिजे, परंतु शिवरायांचा सत्य इतिहास आणि कार्य हे युवकांपर्यंत गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांची दिशा भरकटणार नाही. म्हणून आवर्जून आपण या ठिकाणी वैचारिक जागर हा जो जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला आहे, त्याच्यामागचा उद्देशच हा आहे की हे जे युवक युवती विविध प्रकारच्या गटातटांमध्ये सहभागी होऊन आणि त्यांच्या डोक्यात जे भरवलं जातं आहे, धार्मिक द्वेष भरवला जातो, हिंदू मुस्लिम वाद त्यांना भरवला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, महापुरुषांचा इतिहास तोडमोड करून तो त्यांच्यापुढं प्रदर्शित केला जातो आणि लहान वयांमध्ये जे त्यांच्या डोक्यात भरवलं जातं तेच शेवटपर्यंत फिट राहतं. म्हणून पालकांना सुद्धा विनंती आहे आणि इथल्या उपस्थित युवक युवतींना सुद्धा विनंती आहे की आपण सत्य इतिहास जाणून घ्यावा. सांगणारे खूप आहेत, इतिहासाचं मोडतोड करून सुद्धा इतिहास हा चुकीच्या पद्धतीनं आणि संशोधन केलं या नावाखाली अनेक पद्धतीनं इतिहास हा चुकीच्या पद्धतीनं मांडला जातो. छत्रपती शिवरायांना विशिष्ट अशा मर्यादेमध्ये आखल्या जाते. यापासून आपण सर्वांनी, विशेषतः शिकलेल्या आपल्या सर्व लोकांनी सावध होण्याची गरज आहे आणि युवकांना योग्य ट्रॅकवर आणायचं असेल तर आपल्या सर्वांची ती नैतिक जबाबदारी बनलेली आहे. मी 2 मिनटं जास्तीचं का घ्यायला लागलो, हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश आहे, शिवसामान्य ज्ञान स्पर्धा आपण जी घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांनी, युवतींनी आणि विद्यार्थ्यांनी वाचला पाहिजे, सत्य इतिहास त्यांच्यासमोर आला पाहिजे आणि त्या इतिहासाच्या माध्यमातून त्यांचं जे ब्रेन वॉशिंग होते त्यापासून कुठंतरी ते सावध झाले पाहिजेत, जागरूक झाले पाहिजेत. हा याचा मागचा उद्देश आहे. मला एक आणखीन गोष्ट सांगायची आहे. वारकरी चळवळ ही आपल्या महाराष्ट्राची खूप महत्त्वाची चळवळ आहे आणि या वारकरी चळवळीला बदनाम करणे आणि वारकरी चळवळीमध्ये अनेक संधी साधू लोक घुसवणे हा सुद्धा एक आज महाराज प्रकार वाढलेला आहे. याचे महाराज साक्षीदार, महाराज त्यानंतर बोलणारच आहेत. परंतु वारकरी चळवळ ही आपल्याला दिशा देणारी चळवळ आहे, सामाजिक सलोखा राखणारी चळवळ आहे आणि धार्मिक जे कर्मकांड, रूढी परंपरा आहेत यापासून संतांनी आपल्याला सांगितलंय की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, म्हणून पाखंडाचं खंडन करणं हे वारकरी संप्रदायाचा विचार आहे आणि तोच विचार शिवरायांनी आपल्या स्वराज्यामध्ये मावळ्यांच्या रूपानं त्यांनी तिथं स्थापित केला. मला 2 गोष्टी आणखी मी सांगू इच्छितो, फारसं प्रास्ताविक काही लांबवत नाही मी, परंतु ही प्रबोधन चळवळ जी आहे, कीर्तनकाराच्या माध्यमातून प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रभर ज्यांनी आज आपल्या हाती घेतलेली आहे, मधुकर महाराज बारुळकर असतील, श्यामसुंदर महाराज सोन्नर असतील, आमचे गंगाधर महाराज कुरुंदकर असतील, असे अनेक शेकडो कीर्तनकार आज तयार झालेले आहेत की ज्यांनी सत्य इतिहास आणि वारकऱ्यांची जी चळवळ आहे, त्यांचं जे कार्य आहे ते हाती घेतलेलं आहे आणि लोकांच्या समोर जाऊन त्यांना हे स्पष्ट भाषेमध्ये कळायला पाहिजे. म्हणून आज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, उद्या त्यांचा कार्यक्रम अमरावतीला आहे. म्हणून अशा लोकांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि या लोकांसाठी आपण सुद्धा वेळ दिला पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी 2 गोष्टी सांगून मी माझा प्रस्ताव संपवतो. शिक्षकांची आणि संघटनेमधील सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे. मला सांगायला आवडेल की आज उच्च शिक्षित आणि शिकलेल्या लोकांमध्ये कर्मकांड, अंधश्रद्धेचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि वारकरी संप्रदायानं आणि समाजसुधारकांनी आपल्याला याच्यापासून जागरूक होण्याची विचार दिलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांची पेरणी करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे चिकित्सक आणि संशोधक वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, जे शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु हेच होताना दिसत नाही. विद्यार्थ्यांना जागृत करायचं असेल तर शिक्षणाच्या माध्यमातून हे विचार पेरले गेले पाहिजेत. छत्रपतींचा इतिहास, सत्य इतिहास त्या ठिकाणी मुलांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे. आणि 2 गोष्टी आताच जे सूत्रसंचालकांनी सांगितल्या, 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या दरम्यान हे जे 3 कार्यक्रम झाले शिवसामान्य ज्ञान स्पर्धा, त्याचप्रमाणे
काल आपण सर्वजणांनी अनुभवला तो शिवजन्मोत्सव सोहळा 19 फेब्रुवारीचा, आणि त्या ठिकाणी पाळणा जिजाऊ वंदन आणि अभिवादन आपण घेतलं. तिथं सुद्धा नगराध्यक्ष आणि सन्माननीय उपनगराध्यक्ष उपस्थित होते. कालपासून त्यांनी आपल्यासाठी पूर्ण वेळ दिलेला आहे. मी सभागृहाला विनंती करेल की या दोघांसाठी आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूयात. आज सुद्धा 4 वाजल्यापासून ते दोघंही संपर्कात आहेत. सर किती वाजता कार्यक्रम सुरू करायचा आपल्याला, आणि इथली जी अडचण होती आत्ताच ह्या सभागृह सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आपल्याला माननीय नगराध्यक्ष साहेबांनी. सभागृह त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे, आणि सभागृहामधल्या ज्या अडचणी येऊ लागल्या त्याची सुद्धा सोडवणूक करण्यासाठी दोघंजण फोनवर सुरू होतं त्यांचं अधिकाऱ्यांशी बोलणं. म्हणून असे लोक जेव्हा आपल्या पाठीमागे खंबीर असतील तेव्हा आपल्याला सुद्धा काम करण्याची प्रेरणा मिळते. आणि या संपूर्ण या 3 दिवसांच्या कार्यक्रमात PCMB हा जो ग्रुप आहे याने खूप महत्त्वाची मोलाची भूमिका बजावलेली आहे. म्हणून त्या पण टीमचं मी या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो. आणि समाज माध्यमाच्या एका मेसेजवर आपण सर्वजण इथं उपस्थित झालात, आणि विशेषतः समाज माध्यमाच्या एका मेसेजवर आपण आपल्यामधल्या अनेकांनी आणि आपल्यात नसणाऱ्या अनेकांनी देणगी स्वरूपामध्ये जी आर्थिक मदत केली त्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि शिवजयंतीच्या पुन्हा एकदा आपणा सर्वांना शिवसदिच्छा देतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद गायकवाड सर. आपल्या प्रास्ताविकातून या सोहळ्याचा नियत आणि नियतकाल दोन्ही स्पष्ट झाले.